पीक कर्ज वितरणासाठी भाजपा मोर्शी शहर व ग्रामीण आणि भाजपा किसान मोर्चातर्फे मोर्शी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले। सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर सौरभ डोरा यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात आले। शेतकऱ्यांना जास्तीच्या कागदपत्राची मागणी ही बँकेकडून करण्यात आली होती, परंतु जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार बँकांनी कर्जासाठी कागदपत्रे मागण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली होती। मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे भाजपा जिल्हा सचिव ज्योतिप्रसाद मालवीय, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण राऊत, तालुका अध्यक्ष देवकुमार बुरंगे, शहर अध्यक्ष रवी मेटकर, पंचायत समिती उपसभापती माया वानखडे, पंचायत समिती माजी सभापती शंकरराव उईके, वंदना तिडके, अजिंक्य लुंगे, आकाश ढोमणे, बलराम द्विवेदी, मनोज खैरकर आदी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक सचिन भोंडे, राजू बाविस्कर, रमेश यावले, चैतन्य कुंटलवार, राठोड आदी पोलीस कर्मचारी तैनात होते। मोर्शी ग्रामीण शहरच्या वतीने सेंट्रल बँक मोर्शी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याकडून 6 महिन्याच्या कालखंडात जे कर्जमाफी झाली त्याचं व्याज वसूल करण्यात आलेलं होतं, ते व्याज माफी घेऊ नये बँकेने, याच्यासाठी आम्ही आज आंदोलन केलं आणि कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्र 7/12, 8 आणि आधार कार्ड एवढेच घेण्यात यावे असं बँक मॅनेजरनी कबूल केलं। इथून समोर आम्ही 3च कागद घेईल आणि कुणाकडूनही व्याज घेणार नाही एवढी कबुली दिली। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।